मला झाडू मारते. आमच्या कसं रोड दिसते. लादी पुसायचे, जेवण झालेत, भांडे झालेत. हे बघा किती कचरा काढला तर तेवढा कचरा होतोय, कारण की आमच्या इथं दिसतंय की माहीत नाही, बिल्डिंगचं काम चालू आहे. सारखी धूळ आतमध्ये येते. आणू गेली शाळेमध्ये, रुची लावली झोपी. बघा किती कचरा निघतोय. बोलते की बाबा ह्यांच्या घराने झाडू वगैरे मारतात की नाही. असली झाडू मारतो आम्ही रोजची साफसफाई करून होतो. आमच्या घरात कचराच नाही एवढा नाही, पण विंडो ओपन आहे ना त्याच्यामुळे. बघा हा कचरा. आम्ही आमच्या घरात 3 AC आहेत, पण आम्ही एकही यूज करत नाही, तरी आम्हाला 8,000 रुपये लाईट बिल आले. ही बघा इथे ह्या बेडरूममध्ये एक AC आहे, बाहेरच्या बेडरूममध्ये एक AC आहे, हॉलमध्ये एक AC आहे. आम्ही यूज नाही करत तरी आम्हाला लाईट बिल एवढं येतं. काय येतं काय माहिती आहे. तुम्हाला येतं का कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा हे आमचा हॉल आहे इथपर्यंत. ही आमची TV, ही आमचे देव, स्वामीची मूर्ती. आमचा रूम कसा वाटतं ते सांगा. ह्या रूममध्ये रुची झोपलेली आहे म्हणून उडू शकत नाही आहे. हे बघा एवढा मोठा भांड्याचा ढीग लागला आहे, तो साफ करायचा आहे. किचन तर साफ करून घेतलं आहे, स्वयंपाक केला आहे, हात जेवणाचं वगैरे. वॉशिंग मशीन पिळायला लागलेत, कपडे झाले धुवून. मम्मी गेल्यात खालती. पटापट आल्या तर ओरडतील, पटापट चाललेत कामं. आमचा रूम हे फ्रीज, हे वॉशिंग मशीन, हे बघा आम्ही असं केलेलं आहे फर्निचर. हे बघा रुचीचं काम. रुची कशी खाली टाकते, बसत नाही किचनमध्येच. समजा पुरं काढून फेकून देते खाली. मग आम्हाला असं उचलावं लागतं एक एक करून. काय करणार, शेवटी लहान बाळ आहे, त्याला आपण मारू पण शकत नाही. तुमच्या घरात लहान मुलं असेल तर कसे करतात, किती मस्ती करतात ना, तुम्हाला पण माहीत असतं. चला मी आता फटाफट माझं आवरते. मला अनुला जायचं आहे. वरती गच्चीवरती जेवारी टाकली सुकायला. ऊन पडले, 2-3 दिवस पाऊसच होता खूप. हे बघा तिने सकाळी बोर्नविटा खायला घेतला, असं टाकून दिलं खाली. बघा कचरा. बाय बाय.